नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जबरदस्त आणि भन्नाट असा ट्विस्ट रिलीज झालेला आहे. तर आपण पाहतो चक्क सुमनची हुशारी आज कामी येणार आहे. चक्क सुमनच सगळ्यांसमोर या राकेशचा खरा चेहरा आणणार आहे. ती सगळ्यांना सांगणार आहे की हुडीवाला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून राकेश आहे आणि ती राकेशला असं काही ब्लॅकमेल करणार आहे, तो आता सगळं सत्य ओकणार आहे. इतका मोठा धमाका करणार आहे की ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल. तेव्हा आता राकेश नक्की कोणतं सत्य सांगणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की चोरुटीचा कार्यक्रम संपलेला असतो. नागराज चोरून सचिनच्या फोनवरून राकेशला कॉल करतो. नागराजच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक असते, कारण त्याला 100% खात्री असते माझा मुलगा राकेश काही ना काही नक्कीच करणार, माझा बदला तो घेणार. नागराज आता बोलतो, राकेश ऐकू येते ना तुला? कोणाला संशय तर आला नाही ना? तेव्हा राकेश बोलतो, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोणाला म्हणजे कोणाला संशय आलेला नाही आहे. सायली अर्जुन तर दोघे इतके पाघळलेत ना की काही सांगायलाच नको. मी सगळ्यांच्या मनामध्ये बरोबर घर केलं आहे. आता बघा मी तुमचा बदला कसा घेतो ते. आणि हे ऐकून तर नागराज इतका खुश झालेला असतो, इतका खुश झालेला असतो की काही सांगायलाच नको. तो आनंदाने जोरातच ओरडतो, शाब्बाश शाब्बाश राकेश, आता कसा माझा मुलगा शोभलास. राकेश लक्षात ठेव, आधी सगळ्यांचा विश्वास तुला जिंकायचा आहे आणि मग सगळ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचं आहे. सुभेदार कुटुंबाचा आनंद मला पूर्णपणे धुळीला मिळवायचा आहे. माझा बदला आता तुला आणि तुलाच पूर्ण करायचा आहे, लक्षात ठेव. पुढे आपण पाहतो तर काय, सायली आता साडी वगैरे काढते आणि आवरून आता ती बाहेर हॉलमध्ये आलेली असते, कारण तिच्या मनामध्ये विचारांचा काहूर माजलेला असतो. तिला आता सत्याचा शोध घ्यायचाच असतो. अर्जुन आता सायलीच्या पाठोपाठ येतो आणि बोलतो, बायको अगं तुला झोपायचं नाही आहे का? दमली नाही आहेस का तू? चल झोप बरं. तेव्हा सायली बोलते, नाही आता मला एक रात्रसुद्धा शांत झोप लागणार नाही. प्रियाकडे गेल्याशिवाय मला काय खरं आहे काय खोटं आहे हे कळणारच नाही, कारण आता प्रियाच ती व्यक्ती आहे जी मला माझं खरं सत्य सांगू शकते. असं म्हणतच ती एकटीच बाहेर पडू लागते. अर्जुनसुद्धा तिच्या मागोमाग येतो आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बोलतो, बायको अगं एकटीच कुठे चालली आहेस? थांब, जाऊ नकोस, आपण उद्या जाऊ, पण आत्ता जाऊ नकोस, प्लीज थांब. तेव्हा सायली बोलते, अहो मला प्लीज थांबू नका, मला आत्ताच्या आत्ता प्रियाला भेटायचं आहे. आणि हे सगळं ऐकून तरी अर्जुनची पुरतीच वाट लागलेली असते. तो मनातल्या मनात विचार करतो, बापरे जर ही प्रियाकडे गेली तर ही प्रिया काही शांत बसायची नाही. ती सायलीला सगळं सत्य सांगून टाकेन की ती प्रेग्नेंट आहे. आणि एवढंच की काय की प्रियावरती आता विश्वाससुद्धा ठेवता येणार नाही. तिने आजवर सायलीला इजा पोचवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला आहे. नाही ती यावेळीसुद्धा इजा पोचू शकते. आमच्या बाळाला जर काही झालं तर? अर्जुनला फार काळजी वाटत असते. तो म्हणत असतो, सायली बायको अगं थांब ना, तुला दिसत नाही आहे का बाहेर किती अंधार आहे? अगं स्वतःचा नाही किमान आपल्या बाळाचा तरी विचार कर, प्लीज प्लीज या वेळेला बाहेर पडू नकोस. पण ऐकेल ती सायली कसली? तिला आत्ताच्या आत्ता प्रियाकडे जायचंच असतं, त्यामुळे ती जिद्दीने बाहेर पडते. तर प्रेक्षकांनो, त्यांच्या बागेमध्ये एक माणूस दबा धरून बसलेला असतो. त्यांनी काळी हुडी घातलेली असते, फक्त त्याचे डोळे दिसत असतात. खरं तर त्याने संपूर्णपणे स्वतःला कव्हर केलेलं असतं, जेणेकरून त्याचा चेहरा कोणालाही दिसू नये. पण त्याच्या हातात एक धारदार चाकू असतो जो की चमकत असतो. तो मनातल्या मनात विचार करतो, या सायलीवर सगळ्यांचा जीव आहे. जर या सायलीला संपवलं, हिच्याबरोबर हिच्या बाळाला संपवलं तर सगळं सुभेदार कुटुंब नास्तीनाबूत होईल. त्यांच्यामध्ये काहीच उरणार नाही आणि माझ्या बाबांचा बदला पूर्ण होईल. हो, सायली सगळ्यात भारी टार्गेट आहे, सॉफ्ट टार्गेट आहे. राकेश आता सायलीवरती वार करण्यासाठी धावतो. तेवढ्यातच अर्जुन मागून येतो आणि मोठ्या शिताफीने सायलीला आतमध्ये ओढतो. राकेशचा वार मात्र पूर्णपणे हुकलेला असतो. खरं तर हुशार अर्जुनला चाहू लागलेली असते की बाकेत कोणीतरी आहे, कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. पण राकेशच्या हे लक्षात नसतं. तो आता पुन्हा सायलीवरती वार करणार. तेवढ्यातच अर्जुन त्याला पकडतो आणि जोरातच ओरडतो, कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलण्याची? कोण आहेस तू? का मारतोयस तिला? आणि अशा प्रकारे दोघांमध्ये चांगली झटापट सुरू होते. राकेश मात्र पुरताच घाबरलेला असतो. अर्जुन त्याला पकडेल याची त्याने कल्पनाच केलेली नसते. अर्जुन त्याची हुडी ओरबाडून काढण्याचा प्रयत्न करू लागतो. तो माणूस कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न करू लागतो, पण राकेश अर्जुनला जोरात धक्का मारतो आणि तिकडून पळून जातो. पण हे सगळं सुमन काकूने बघितलेलं असतं. अर्जुन काय राकेशचा पाठलाग करत नाही. तो सायलीकडे येतो आणि बोलतो, बायको तू ठीक तर आहेस ना? तुला लागलं तर नाही आहे ना? आपल्या बाळाला तर काही झालं नाही आहे ना? बोल सायली. तेव्हा सायली थरथरत असते आणि म्हणत असते, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालेलं. देवी आईच्या कृपेमुळे मला आणि बाळाला काहीच नाही झालेलं. आम्ही दोघेही सुखरूप आहोत. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, तो माणूस कोण होता आणि माझ्या जीवावरती का उठला असेल? तो नागराज किंवा महिपतचा माणूस असेल का? प्रियाचा माणूस असेल का? नक्की कोण असेल तो? तेव्हा अर्जुन बोलतो, हे बघ बायको, तो माणूस कोण आहे हे तर मला माहीत नाही आहे, पण आता एक गोष्ट मला चांगलीच कळाली आहे. आजपासून तू या घराच्या बाहेर पाऊलसुद्धा टाकायचं नाही आहेस.
ना प्रियाला भेटायचंयस ना कोणाला. तुला जर मधुभाऊंना भेटायचं असेल तर मी त्यांना इथे घेऊन येईन. कुसुमताईला भेटायचं असेल तर तिलासुद्धा मी इथे घेऊन येईन. पण पण आजपासून तर या घरचा उंबरा ओलांडायचा नाहीयेस. कळलं का तुला बायको? सायली मात्र काही केलं ऐकायला तयार नसते. तेव्हा अर्जुन बोलतो, तुला आपल्या बाळाची शपथ आहे. तुझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तू कुठेही जायचं नाहीयेस. असं म्हणत असतो तिला रूममध्ये घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, सुभेदार घरामध्ये सगळेच आता हॉलमध्ये बसलेले असतात. सगळे चिंतेत असतात. काल रात्री सायलीबरोबर जे काही घडलेलं असतं ते अर्जुनने सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि सायलीची खास करून काळजी घ्यायला सांगितलेली असते. आणि तेवढं तर सगळ्यांचं समोर लक्ष जातं. समोर ते पाहतात तर काय, सुमन काकू चक्क राकेशला अक्षरशः फरफटत घरात घेऊन येत असते. हे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. राकेश जोरजोरात ओरडत असतो, आई सोड, तू मला अशी इथे का घेऊन आली आहे? सोड मला आई, सोड. कोणाला काही समजायला मार्ग नसतो. सायली अर्जुनकडे बघत असते, अर्जुन सायलीकडे बघत असतो. हे काय चाललंय, कोणाला काही कळायला मार्ग नसतो. राकेश म्हणत असतो, आई सोड मला, हे सगळं काय चाललंय? तू मला इथे का घेऊन आली आहेस? आणि आता मात्र सुमन काकू चक्क कहरच करते. ती राकेशला जोरात ढकलून देते, सायलीच्या पायाशी फेकते. अर्जुन बोलतो, सुमन काकू अगं हे सगळं काय आहे? तू असं राकेशला असं का केलंस आणि त्याला माझ्या बायकोच्या पायाशी का बरं फेकलंस? तेव्हा सुमन बोलते, अर्जुन काल रात्री जे काही घडलं होतं ना ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुला जाणून घ्यायचंय, काल रात्री तो हुडी घालून आलेला माणूस कोण होता, जो सायलीवरती वार करण्यासाठी आला होता? अर्जुन बोलतो, कोण होता तो माणूस आणि तुला कसं माहिती? तेव्हा सुमन बोलते, हाच तो मुलगा, हाच माझा मुलगा राकेश होता, जो काल रात्री आपल्या सायलीवरती वार करायला आला होता. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्जुन बोलते, काकू अगं हे काय बोलतेस तू? आपला राकेश असं करू शकत नाही. तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. आणि तसं पण त्याने तर चेहरा लपवला होता. मग तुला कसं काय कळलं की तो राकेशच होता ते? तेव्हा सुमन कठोर आवाजात बोलते, कसं आहे ना, राकेश जेव्हा USA वरून परत आला होता ना, इतक्या दिवसानंतर तो परत आला आहे म्हणून मी त्याला एक गिफ्ट दिलं होतं, ते म्हणजे वॉच. आणि काल रात्री त्या हुडीवाल्या माणसाच्या हातावरती तेच मला वॉच दिसलं. कसं आहे ना, एखादा मुलगा जगाला फसू शकतो पण स्वतःच्या आईला कधीच फसू शकत नाही. आणि म्हणूनच तो माझ्या नजरेतून सुद्धा सुटला नाही. सुमन काकू आता राकेशच्या जवळ जाते, त्याचा हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवते आणि बोलते, राकेश आता तुला तुझ्या आईची शपथ आहे, खरं सांग तू सायलीच्या जीवावरती का उठलायस? कुणी सांगितलं तुला हे सगळं करायला? राकेश मात्र रडायला लागतो, कारण त्याची चांगलीच द्विधा मनस्थिती झालेली असते. तो सुमनवरती खूप प्रेम करत असतो, त्यामुळे आईच्या शपथेपुढे, तिच्या प्रेमापुढे तो पूर्णपणे हातबल झालेला असतो. सुमन आता पुढे बोलते, आज जर तू सत्य सांगितलं नाहीस ना तर माझं मेलेलं तोंड पाहशील. आणि मग काय, राकेश सगळं खरं खरं सांगतो. तो बोलतो, आई मला माफ कर, हे सगळं मला बाबांनी करायला सांगितलं. त्यांनीच मला सांगितलं होतं की सायलीला संपून टाक, कारण त्यांना सायली आणि अर्जुनकडून बदला घ्यायचा होता. तेव्हा अर्जुन बोलतो, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ते सायलीच्या जीवावरती का उठलेत? सायलीने त्यांचं काय बिघडवलंय? तेव्हा राकेश बोलतो, ते कसं आहे ना, सायली हीच तन्वी आहे आणि म्हणूनच त्यांनी सायलीला मारायला मला पाठवलं. हे ऐकल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अर्जुनचा राग मात्र अनावर झालेला असतो. सुमनला तर इतकं वाईट वाटलेलं असतं. ती बोलते, अर्जुन तू अजिबात काळजी करू नकोस, आपल्या सायलीला काहीच होणार नाही. आता मी स्वतःहून पोलिसांना फोन करते आणि या नालायक मुलाला इकडून घेऊन जायला सांगते. ह्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवणारा असा हा मुलगा मला माझ्या आयुष्यात नको आहे. मला वाटलं होतं की माझा मुलगा माझ्यासारखा असेल, पण नाही, हा तर त्यांच्यासारखाच निघाला. अर्जुन पोलिसांना फोन कर, हा मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. आणि असं म्हणतच सुमन आता राकेशला ताब्यात देते. पण जाता जाता राकेशने सत्य सांगितलेलं असतं. सायलीच तन्वी आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं. तेव्हा आता पुढे काय होईल हे बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.